ताई नमस्कार. नमस्कार. तर आपला परिचय थोडा. मी शुभांगी पुंडलिकराव गिरकर, यवतमाळला वास्तव्यास राहते आणि कळमध्ये शेती आहे म्हणजे. किती एकर आहे आपलं? ही 5 एकर आहे. 5 एकर आहे का? बर. तर 5 एकर मध्ये आता आपण काय काय पीक घेतलेले आहेत? त्याच्यामध्ये सध्या गहू आहे, काळा गहू आणि लोकवन गहू दोन व्हेरायट्या लावलेल्या आहेत. अर्ध्यामध्ये काळा आहे, अर्ध्यामध्ये लोकवन आहे. बर. याचं मार्केट कुठं करता काळ्या गव्हाचं? याचा लोकल अप्रोच आहे. काही आमचे जे नेहमीचे परिचित लोक आहेत ते स्वतःच हार्वेस्टिंग झाल्याबरोबर घेऊन जातात. ओके. किती निघता येईल बरं तुम्हाला काळ्या गव्हामध्ये? मागच्या वर्षी 7 क्विंटल काढला होता. आता हार्वेस्टिंग झाल्यावर याचा रिझल्ट ऍव्हरेज बघूयात ना, तरी कमीत कमी मला 10 ते 12 क्विंटलचा अंदाज आहे. हार्वेस्टिंग नंतर ते लक्षात येईल. आणि त्याची विक्री काय दरानं होते? 200 रुपये किलो जातो काळा. 200 रुपये किलो. ते तुमच्या संबंधित जवळच्या लोकांमध्येच विकला जातो? हो. ओके. आणि जर कोणाला बियाणं हवं असेल तर आम्ही 10-10 किलो बियाणं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे 200च्या रेटने. 200 रुपये किलोच्या हिशोबाने? हो. सध्या आम्ही जे जैविक शेती करणारे आहे जेन्युइनली त्यांनाच देतो आम्ही. त्याच्यामध्ये टीम बनवलेली जे आमचे परिचित आहे, विश्वसनीय आहे, की जे खरोखर जैविक करतायत. कारण जैविक मध्ये असं होतं की सांगतात आम्ही जैविक करतो पण ते नसतं. ते रिअलिटी मध्ये नसतं ते. तर त्याच्यामुळे जी परिचित टीम आहे त्यांनाच आम्ही बियाणं देतो. ओके. तुम्ही किती वर्षापासून आपण शेती करतोय? ही मी तसं बघायला गेलं तर पूर्ण वेळ जी आहे ती 2019 पासून करते. 19 पासून? तुमचं शिक्षण त्याच्यामध्ये ऍग्री मध्ये झालं का? नाही, ऍग्री मध्ये नाही झालं. MBA आणि फूड इंडस्ट्री मध्ये मी स्टडी केलेलं. गव्हाच्या व्यतिरिक्त कुठली पिकं घेता तुम्ही? याच्यामध्ये आम्ही चणा घेतलेला आहे, सोयाबीन, काळा सोयाबीन सुद्धा घेतलेला आहे. तुरीचं बियाणं जे आहे ते पण आम्ही घरगुती वाण जे असतं आणि त्यात काळी तूर पण घेतलेली आहे, ज्वारी घेतलेली आहे, बाजरी घेतलेली आहे, पिवळी ज्वारी पण घेतलेली आहे. दरवर्षी म्हणजे जे बियाणं मिळते त्या पद्धतीने थोडंफार आम्ही याच्यामध्ये घेत राहतो की त्यामध्ये उत्पन्नामध्ये काय फरक येतो. कॉटन पण 1-2 वर्ष कॉटन पण घेतलेलं आहे इथे. मग त्याचं संगोपन तुम्ही जे मगाशी बोललात की सेंद्रिय पद्धतीने आम्ही करतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही सेंद्रिय पद्धती काय काय वापरायचं? म्हणजे कुठले कंपोस्ट काय कल्चर्स वगैरे काय वापरतात असं सेंद्रिय? जे जीवामृत आहे आपले, की वेस्ट डिकम्पोजर आहे, वेस्ट डिकम्पोजर ते पण बनवतो. शेण जे आहे ते प्रक्रिया करून त्याची 42 दिवसाची प्रोसेस असते, माठांमध्ये तयार करतो. जे मातीचे मडके आहे त्याच्यामध्ये ते तयार करतो. एकरी आम्हाला ते 15 किलो लागतं. तर ते आम्ही टाकत असतो 3 वेळा. त्यानंतर आता जेव्हा हे पीक निघून जाईल तर त्याच्यामध्ये मग जी बेसिक तयारी करायची आहे ती त्यानंतर होते, की त्याच्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट म्हणा, जीवामृत म्हणा, जी काही प्रक्रिया करायची आहे ती उन्हाळ्यामध्ये करतो. त्यामध्ये आपण हे जितकाही काही इथून कचरा निघणार, तण निघणार ते त्याच्यामध्ये जिरवायचं. त्यानंतर जितकंही काही तुरीचं किंवा जे कडबा असतो, कुट्टी असते ती पण याच्यामध्ये पसरवून ती बारीक करायची आणि त्याला ते 2 महिन्याची ही प्रक्रिया असते की शेत पूर्ण न्यूट्रल होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये पेरणीपूर्वी एक 15 दिवसांपूर्वी जीवामृत सोडायचे पूर्ण बनवलेले. आणि जेव्हा पिकं घेतो तेव्हा दशपर्णी अर्क, निंबोणी स्प्रे म्हणा किंवा मग जे रुईचे पानं आणि आपले काही जंगली वनस्पती असतात त्याचा अर्क बनवून तो स्प्रे करायचा. आणि ऋतुमान आणि जे कॅलेंडर असतं आपलं कृषी कॅलेंडर त्याला फॉलो करत आम्ही तशा पद्धतीने स्प्रे घेतो. त्यामुळे काय होतं की कीड नियंत्रण राहतं आणि प्लस इथे जे तण आहे ते तणनाशक न मारल्यामुळे काय होतं की पक्ष्यांचा वावर फार असतो, ते पिकाला नुकसान नाही करत, कीड खाऊन जातात ते. हा एक त्याचा फायदा आहे तणाचा. त्यामुळे आम्ही तणाला कधी असं जास्त छेडत नाही, तण आहे तसंच राहतं. आणि जसं सगळेजण म्हणतात की तणामुळे फार प्रॉब्लेम होतो, तसं आम्हाला कधी झालेला नाही. आजपर्यंत हा रेकॉर्ड आहे, या शेतामध्ये आम्ही कधी तणनाशक नाही वापरलं. पण पूर्वी बघत आलो की ते काय सायकल जे आहे त्या पद्धतीनं, जसं तुम्ही आता तणावरती बोलत, तणामध्ये की तण जर असेल तर त्या पिकावरती येणारी आळी किंवा कीड ती तणावरती थांबलं जाते आणि मग ते नाही होत, तसं प्रॅक्टिकली नाही होत ना. आणि जी काही थोडी बहुत कीड जरी आली, आता जसं मोजॅक, येलो मोजॅक म्हणतात, सगळ्यांकडे आला होता. इव्हन याही शेतामध्ये होता, याही शेतामध्ये होता. या शेतात येलो मोजॅकच नव्हता. आणि सोयाबीन होतं पूर्वी याच्यामध्ये. सोयाबीन होतं, येलो मोजॅक आला नाही आला.
आणि जे म्हणतात सगळेजण की तणामुळे किडीचा त्रास होतो, तो काही होत नाही. उलट तणामुळे काय होतं की मॉइश्चर जे आहे ते इतक्या लवकर हे होत नाही, जात नाही, मॉइश्चर मेंटेन होतं. आणि समजा खूप ओव्हर पाऊस झाला तर आम्ही विहिरीचं पाणी तोडून तळ्यामध्ये टाकतो आणि त्यामुळे काय होतं की ते पण जमीन वापसा जो आहे त्याला सुद्धा या तणाचा उपयोग होतो. आणि त्याच्यामध्ये येणारं मग ते कीड म्हणा किंवा कुठलाही रोग म्हणा, हा तणामुळे ते मेंटेन होतो. व्हायरस जो आहे तो तण मेंटेन करतो आणि जी पक्षी जे वावर असतो सगळ्या रंगाच्या पक्ष्यांचा, ते कीड खाऊन जातात आली तरी, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच राहत नाही. मला तेच म्हणायचं की तण असेल तर ते पिकाचं संरक्षण पण होतं. हो, आरामात होतं. प्रॅक्टिकल अनुभव. म्हणजे किडीपासून पण संरक्षण होतं. जी पिकावर जी कीड येणार आहे ती तणावर थांबते. आणि व्हायरस पण कंट्रोल होतो. तण जो आहे तो व्हायरसला सुद्धा कंट्रोल करतो. एकंदरीत तुम्ही आता शेणाची प्रक्रिया सांगितली, बाकीची याची वनस्पतीची प्रक्रिया सांगितली, हे फिजिकली आणि लेबरच्या हिशोबाने जर बघितलं तर हे कितपत योग्य म्हणजे होतं का भाऊ असं म्हणायचं? फिजिकली जर आपला वैयक्तिक इंटरेस्ट आहे, आम्ही स्वतःच मेंटेन करतो आई आणि मी. आणि जर तुमच्याकडे तशी स्किल्ड लेबर आहे की ती करायला इंटरेस्टेड आहे तर ती करू शकते. लेबरला तुम्ही आज जर म्हणाल की तू बाबा या पद्धतीने कर, त्याची एक प्रोसेस असते. जसं स्वयंपाक करतो आपण, ऍज लाईक कुकिंगच आहे की तुम्ही जर एखादं बनवताय त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टींचे प्रिकॉशन घ्यायला लागतात. कोणत्या दिवशी बनवतोय इथपासून सगळे प्रिकॉशन असतात. कोणत्या वेळेस करतोय, कोणत्या नक्षत्रात करतोय, हे सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल असतात. त्याचे रिझल्ट मिळतात. कोणत्या नक्षत्रावर आपण पेरणी करतोय, कोणत्या नक्षत्रावर आपण ओलीत करतोय, ह्याचा सुद्धा प्रभाव या शेतीवर पडतो. तर एकंदरीत सगळं तुम्ही करताय, तर तुमच्याबरोबर किती लोकांबरोबर टच आहे शेतकऱ्यांचा तुमच्याबरोबर? आता हे किती लोक तुमचं बघून काही करतायत का? ग्रुप आहे का असं काही? भारतीय किसान संघ आहे, प्लस दीनदयालची टीम आहे. भरपूर शेतकरी जोडलेले आहेत. दीनदयाल सोबतही तिथेही आमचे 2000च्या वर शेतकरी तिथे पण आहेत. महिला शेतकरी आहेत. पुरुषांपेक्षा महिलांचा इंटरेस्ट याच्यामध्ये आहे. त्या या बारकाव्यांनी हे सगळे करतात. सीड बँक जी बनवली त्याच्या माध्यमातून म्हणा किंवा या माध्यमातून जे प्रत्येक जण आहे आपले प्रॅक्टिकल नॉलेज एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करतात की कधी आपण काय केल्याने आपल्याला त्याचे काय रिझल्ट मिळाले, असे हे टीम म्हणून आम्ही काम करतो. सीड बँकचा फायदा होतो सर्व शेतकऱ्यांना? होतो. आणि सीड्स असतात सर्व जिथे पारंपरिक बियाणे आहेत, भाज्यांचे म्हणा, ज्वारीचे म्हणा, पिवळी ज्वारी म्हणा, त्यानंतर गव्हाची व्हेरायटी म्हणा, खपली गहू आहे, या सगळ्यांचे बियाणे सगळेजण तयार करून एकमेकांना शेअर करतो आम्ही. ओके, तेच मला जाणून घ्यायचं होतं की तुमची जी सेंद्रिय शेती आणि नवीन पद्धतीने काळा गहू वगैरे, काळं सोयाबीन, पिवळी ज्वारी वगैरे जे करतायत, की तुमची जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी आणि त्या हिशोबाने आपण ही भेट ठेवलेली होती. छान वाटलं एकंदरीत, तुमचा अनुभव खूप छान आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद. चालेल.